नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपण प्रश्न उत्तर सिरीज पाहत आहोत. या प्रश्न उत्तराच्या सिरीज मध्ये आज आपण UPSC 2022 मध्ये विचारलेला प्रश्न घेणार आहोत. प्रश्न आहे I2U2 संदर्भामध्ये. आता बऱ्याच जणांनी हे I2U2 काय आहे बऱ्याच जणांना माहिती असेलही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसेलही. तर सर्वप्रथम I2U2 म्हणजे भारत, इस्रायल, UAE आणि USA या 4 देशांचा एक कंबाईन फॉरम आहे. ओके, प्रश्न बघूयात. प्रश्न काय विचारलेला आहे? आपला प्रश्न आहे I2U2 भारत, इस्रायल, UAE आणि USA यांची गटबाजी जागतिक राजकारणात भारताचे स्थान, कशाला महत्व द्यायचे ते भारताचे स्थान कसे बदलते. प्रश्न परत एकदा बघूयात. I2U2 म्हणजे भारत, इस्रायल, UAE आणि USA या 4 देशांची जी गटबाजी आहे ती जागतिकचं जगाचं राजकारण आहे. त्या राजकारणामध्ये भारताचे स्थान जे आहे ते कशा पद्धतीने बदलेल, हा आपला प्रश्न आहे. ओके, आपल्याला माहिती आहे फोकस काय आहे, तर जागतिक जे राजकारण आहे या राजकारणामधले I2U2 हे भारताचे स्थान कसे बदलेल हे आपल्याला आपल्या उत्तरामध्ये काय करायचं आहे तर मांडायचं आहे किंवा लिहायचं आहे. ओके, प्रश्न कळाला असेल. आता पाहूयात आपण. सर्वप्रथम आपण बघितलेलं आहे की फोकस आपल्याला माहिती आहे आणि या फोकस नंतर आपल्याला काय करायचं आहे तर इंट्रो लिहायचं आहे. ओके, इंट्रोडक्शन म्हणजे काय आपण म्हणतो प्रस्तावना असं म्हणतो. प्रस्तावनामध्ये आपल्याला सर्वप्रथम लिहायचं आहे किंवा मांडायचं आहे I2U2 म्हणजे काय. सर्वप्रथम आपल्याला लिहायचं आहे की इस्रायल, UAE, US आणि इंडिया या चौघांचा जो फॉरम आहे त्याला काय म्हणतात, वेस्ट एशियन क्वाड असं सुद्धा त्याला संबोधलं जातं आणि त्यालाच I2U2 म्हणून संबोधलं जातं. सागरी सुरक्षा असेल, पायाभूत सुविधा असेल आणि वाहतुकीशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्या I2U2 ची स्थापना झालेली होती. ओके, इथे लक्षात घ्या इंडिया, इस्रायल, UAE आणि USA. ओके, इंडिया, इस्रायल, UAE आणि USA याच्यावरूनच आपल्याला कळायला पाहिजे. याची स्थापना कशासाठी झालेली होती तर सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि वाहतुकीची ज्या रिलेटेड समस्या आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी याची सुरुवात 2021 मध्ये I2U2 ची सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली होती. हे आपल्याला आपल्या इंट्रो मध्ये लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला जागतिक राजकारणात भारताचे स्थान बदलण्यासाठी I2U2 ची भूमिका ही महत्वपूर्ण आहे. ओके, हे आपल्याला आपल्या कशामध्ये मांडायचं आहे तर मेन जे आन्सर आहे. हा प्रश्न परत लक्षात घ्या. हा प्रश्न जो आहे तो 10 मार्कांसाठी विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त 150 शब्दांमध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे जास्त रेंगाळायचं सुद्धा नाही, आपल्याला फक्त टू द पॉइंट उत्तर लिहायचं आहे. इंट्रोमध्ये आपण लिहिलेलं आहे I2U2 म्हणजे काय, याची सुरुवात कधी झालेली होती. आता आपल्याला आपल्या मेन बॉडीमध्ये जायचं आहे आणि मेन बॉडीमध्ये लिहायचं आहे की जागतिक राजकारणामध्ये जे आहे ते भारताचे स्थान बदलण्यासाठी I2U2 ची जी भूमिका आहे ती किती महत्वपूर्ण आहे. सर्वप्रथम आता याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की पश्चिम आशियाचे संबंध. ओके, पश्चिम आशिया जो आहे त्याच्या कशा प्रकारे I2U2 चे संबंध आहेत. आता जी I2U2 जी ग्रुपिंग आहे या ग्रुपिंगमुळे भारताला इस्रायल आणि त्याच्या आखाती भागीदार जे आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची अधिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कोणाला मिळालेलं आहे तर आपल्याला भारताविषयी लिहायचं आहे. तर भारताला हे इस्रायल आणि त्यांचे जे आखाती साथीदार आहेत त्यांना संवाद मीडियम इथे मिळालेला आहे. त्यानुसार सेकंड पॉइंट आपण याच्यामध्ये लिहू शकतो अब्राहम करार. ओके, अब्राहम करार म्हणजे काय आहे तर अब्राहम अकॉर्ड असं म्हणतो. भारताला इस्रायल आणि आखाती देशामध्ये जो करार झालेला आहे त्याला अब्राहम करार असं म्हणतात. आणि हा करार जो आहे तो भारताला इस्रायल आणि आखाती देशांमधील दरी कमी करण्यास जो आहे तो अब्राहम करार हा मदत करतो. ओके, हे दोन आपण फर्स्ट आपल्या पश्चिम आशियाचे जे रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण हे 2 पॉइंट इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आपण लिहू शकतो की कच्चे तेल आणि संरक्षण जे आहे यामध्ये आपण असं मेन्शन करू शकतो की जे UAE आहे आणि सौदी अरेबिया, आपल्याला माहिती आहे सौदी आणि UAE जे आहेत ते कच्च्या तेलाचे सर्वात मोठे एक्सपोर्टर आहेत. ओके, आणि हे भारताचे प्रमुख तेल निर्यातदार आहेत. आणि इस्रायल हा जो आहे तो भारताचा महत्वाचा संरक्षण भागीदार आहे. ओके, कच्चे तेलमध्ये आपण मेन्शन करू शकतो काय UAE आणि सौदी, आणि त्याच्यानंतर आपण संरक्षणामध्ये इस्रायलला करू शकतो की इस्रायल जो आहे तो भारताचा महत्वपूर्ण हा भागीदार आहे.
ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट लिहू शकतो, पश्चिम आशियात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश कशावर अवलंबून आहे. तर इस्रायलने जे आपण पाहिलेलं आहे मागची न्यूज, गाझा पट्टी आणि वेस्ट बँकवर क्षेपणास्त्र हल्ला करूनही भारताने जे आहे ते इस्रायलला आणि आखाती देशांशी आपले इस्रायल आणि आखाती देश आहेत त्यांच्याशी आपले राजनैतिक संबंध आहेत ते बॅलन्स करून ठेवलेले आहेत, म्हणजे संतुलन करून ठेवलेले आहेत. ओके. हा मुद्दा जो आहे तो आपण इथे मांडू शकतो. त्यानंतर I2U2 ग्रुपिंगमुळे UAE आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध जे आहेत ते अधिक दृढ होतील. ओके. आपण हा एक पॉइंट इथे मेन्शन करू शकतो. आणि तसेच आपण असंही लिहू शकतो की भारताला जो आहे ते इस्रायल आणि अरब जगतामधला एक मजबूत पूल म्हणून प्रस्थापित करण्यासाठी हे जे रिलेशन्स इस्टॅब्लिश झालेले आहेत ते या रिलेशनची मदत होईल, हे आपण इथे मांडू शकतो. त्यानंतर भारत आणि USA यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला इथं या प्रश्नामध्ये म्हणजे उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर आपण असं लिहू शकतो, आता जो आहे तर भारत आणि USA इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये एकमेकांशी संलग्न होण्यासाठी ही 2 व्यासपीठे आहेत. म्हणजेच आपण इथे मेन्शन करू शकतो की जो क्वाड ग्रुप आहे QUAD, हे 2 व्यासपीठे आहेत. पहिलं व्यासपीठ कुठलं आहे, क्वाड, आणि दुसरं आहे I2U2. कोणाकोणाला, इंडिया आणि USA ला ओके कनेक्ट होण्यासाठी 2 व्यासपीठे आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की जे हिंद महासागर क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सुरक्षा प्रदान करणारा किंवा आपण त्याला म्हणतो सुरक्षा प्रदाता म्हणून भारताची भूमिका ही अधिक मजबूत करते. हा जो पॉइंट आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये असं म्हणू शकतो की जे अन्न सुरक्षा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण असं मेन्शन करू शकतो की आधुनिक जो हवामान आहे या हवामान आहे किंवा त्याचं तंत्रज्ञानासह भारताभोवती अनेक इंटिग्रेटेड फूड पार्क तयार करण्यासाठी जवळपास $2 बिलियन $2 बिलियन आहेत. ओके, एवढे गुंतवले जातील आणि हे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील अन्न सुरक्षिततेला काय करेल, ते हे $2 बिलियन जी आहे ती मदत होईल. हे आपण अन्न सुरक्षामध्ये इथे आपल्या मेन्शन करू शकतो. ओके, जे आधुनिक हवामान तंत्रज्ञान आहे ओके याचं एक मेन्शन करू शकतो आणि इंटिग्रेटेड फूड पार्क हे 2 पॉइंट इथे आणि याच्यासाठी $2 बिलियन जी मदत झालेली आहे त्याच्या पॉइंट मध्ये आपण मेन्शन करू शकतो. त्यानंतर थेट विदेशी गुंतवणूक बघायची आहे आपल्याला, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आता म्हणून आपण इथे असं सांगू शकतो की भारत आणि UAE जे आहे ओके यांच्यामध्ये स्वाक्षरी केलेला करार सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करायला चालना देणार आहे. ओके, इंडिया आहे ओके आपण काय बघितलेलं आहे, भारत आणि UAE यांच्यामध्ये जो करार झालेला आहे हा करार काय करतो तर आर्थिक भागीदारीला चालना देतो. जो आखाती देशामधून भारताला सर्वाधिक FDI प्रदान करणारा FDI देणारा हा करार आहे आपण असं म्हणू शकतो. ओके, त्यानंतर स्वच्छ ऊर्जा. आता स्वच्छ ऊर्जामध्ये आपण म्हणू शकतो की गुजरातमध्ये जो पवन आणि सौर ऊर्जेचा संकरित आपण असं म्हणू शकतो अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि बॅटरी ऊर्जा साठवण तंत्रज्ञानाची जी स्थापना आहे ती गुजरातमध्ये म्हणजे यापुढे केली जाईल किंवा ते इस्टॅब्लिश होत आहे. ओके, हे आपण इथे काय करू शकतो मेन्शन करू शकतो कशामध्ये, स्वच्छ ऊर्जामध्ये. आपण काही पॉइंट्स पाहिलेले आहेत आणि याचा आपण काय बघितलेलं, जागतिक राजकारणात भारताचे स्थान बदलण्यासाठी ही I2U2 ची भूमिका जी आहे ती कशी महत्वाची आहे. अब्राहम करार बघितलेला आहे, इंडिया UAE मधला करार आहे जो की FDI आणतो. ओके, त्याबरोबर कच्चे तेल आणि संरक्षण आहे. संरक्षण आपण इस्रायल डिफेन्स सिस्टीम इस्रायलकडून बरंच संरक्षण तंत्रज्ञान घेतोय आपण. त्यासोबत कच्चे तेल UAE आणि सौदी जे आहे ते आपण इथे मेन्शन केलेलं आहे. पश्चिम आशियात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश, इथे आपण इस्रायलचा संदर्भ दिलेला आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जे युद्ध आहे तरी भारताने स्वतःचा कसा बॅलन्स साधलेला आहे. भारत आणि USA सुद्धा संदर्भात सुद्धा आपण इथं काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. या पद्धतीने आपण जे आहे आपलं जे कोर बॉडी आहे आन्सर मधली ती व्यवस्थितरित्या मांडलेली आहे. ओके, आता आपल्याला जायचं आपल्या निष्कर्षाकडे. आता आपल्या निष्कर्षामध्ये काय लिहायचं आहे तर इथे पाहूयात आपण. निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन. आपण आपली इंट्रो केलेला आहे, फक्त लक्षात घ्या 10 मार्करसाठी प्रश्न आहे. इंट्रो केलेला आहे, आपल्या मेन बॉडीमध्ये बरेच मुद्दे व्यवस्थित टू द पॉइंट लिहिलेले आहेत आणि आता आपल्या कन्क्लुजन कडे जायचं आहे. कन्क्लुजन मध्ये आपण काय म्हणू शकतो, जो I2U2 गट आहे
तो पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाच्या भौगोलिक राजकारणात खूप अर्थपूर्ण आहे. पहिलं सेंटेन्स जे आहे ते आपण इथे मांडू शकतो. त्यानंतर भारतासाठी जे आहे ते कसं आहे, ते आर्थिक आणि राजनैतिक संबंध अधिक निर्माण करण्यासाठी इस्रायल आणि जे आखाती देश आहेत आणि त्याचबरोबर USA आहे यांच्याशी चांगल्या संबंधाचा फायदा घेतात. ओके. त्याचबरोबर परंतु इस्रायल आणि अरब जगतामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांची गरज आहे. कशाची गरज आहे? इस्रायल आणि अरब वर्ल्ड जे आहे, ओके, आपण मिडल ईस्ट असं म्हणूयात. इस्रायल आणि मिडल ईस्ट मध्ये याच्यामध्ये काय करायचं? विश्वास निर्माण करायचा आहे. आपण सध्या जरी बघितलं इस्रायलचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर इस्रायल आणि अरब देशामध्ये नेहमी आतापर्यंत वॉर होत आलेले आहेत. ओके. यांच्यामध्ये विश्वास आहे ते विश्वास नाहीये आणि या परस्पर विश्वास नसल्यामुळे यांचे जे युद्ध आहेत ते अधिक चिघळत जातात. ओके. आपण इथं म्हणू शकतो यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांची गरज आहे, कारण ते दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत. राईट आहे. इथे इस्रायल आणि अरब जगांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी भारत एक संपर्क माध्यम म्हणून काम करू शकतो. खूप मोठी भूमिका आहे इथे, लक्षात घ्या. काय करू शकतो भारत? तर इस्रायल आणि अरब देशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एक पूल, ओके, एक ब्रिज म्हणून भारत हा जो आहे तो कार्य करू शकतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते कन्क्लुजन करू शकतो. ओके. अशा पद्धतीने आपण मेन आपली बॉडी लिहिली, इंट्रो लिहिला आणि कन्क्लुजन लिहिल्यामुळे काय होईल तर आपलं आन्सर हे इतरांपेक्षा नक्कीच थोडंसं उठून दिसायला किंवा इतरांपेक्षा जास्त टू द पॉइंट दिसायला मदत होईल. आणि यामुळे काय होईल तर जो तपासणारा पर्यवेक्षक आहे तो तुम्हाला किंवा जो एक्झामिनर आहे तो तुम्हाला नक्कीच चांगले या आन्सरमध्ये मार्क्स देऊन जाईल. कारण वेगवेगळे आयाम जे आहेत तुम्ही त्या आन्सरमध्ये आपल्या तुमच्या उत्तरामध्ये जे आहेत ते अशा पद्धतीने कव्हर केलेले आहेत. थोडे फॅक्ट सुद्धा टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं 10 मार्काचं जे आन्सर आहे ते 150 वर्ड्स मध्ये हे नक्कीच पूर्ण होईल. टू द पॉइंट आपण आन्सर लिहिलेला आहे. जास्त एक्स्ट्रा सुद्धा या आन्सरमध्ये पॉइंट घेतलेले नाहीयेत. अशाच आन्सर रायटिंग सिरीज सोबत तुम्ही सुद्धा आपल्या आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत चला. आपण जे प्रश्न घेत आहोत त्याचे सुद्धा तुम्ही तुमच्या घरी असताल तरी प्रॅक्टिस करत चला आणि ज्ञानदीप अकॅडमीशी तुम्ही कनेक्टेड राहा. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट आन्सर रायटिंग सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.